की एक मायग्रेन ऐकलेलं आहे प्रत्येकाने, आणि दुसरं ब्रेन ट्यूमर. आपण बऱ्याचशा चित्रपटांमध्ये पाहिलंय की मेंदूमध्ये ट्यूमर उगवतो. आपल्याला जर डोकं दुखत असेल तर आपण अंदाज कसा लावायचा आहे की आम्हाला नक्की सिरियस आजारामुळे डोकं दुखतंय की काहीतरी साधा आजार आहे की जो थोडंसं डोकं दुखवणार आणि थांबणार आहे. मायग्रेन हा जो आजार आहे याच्यामध्ये अर्धशिशीचा आजार, जरी त्याचं नाव अर्धशिशी असलं तरी देखील अर्धच डोकं प्रत्येक वेळेस दुखेल असं काही गणित नाही. बऱ्याच वेळेस डोकं पूर्णही दुखतं, कधी अर्ध दुखतं, कधी ते अल्टरनेट, एका बाजूला एकदा दुखतं एका बाजूला एकदा दुखतं, असे त्याचे बरेच व्हेरियंट्स आहेत, बरेचसे प्रकार आहेत. अर्धशिशीच्या आजारामध्ये डोकंदुखी जी आहे ती ठराविक वेळेनंतर ती थांबते. म्हणजे आपण शांत वातावरणात बसलो जाऊन, आपण खूप उजेड, ब्राईट लाईट हा डोकंदुखी करता एक ट्रिगर फॅक्टर समजला जातो की ज्याने डोकं दुखणं वाढतं. पण उजेडापासून थोडंसं दूर, अंधारात थोडंसं बसणं, थोडंसं गार वातावरणात बसणं, डोकं दुखणे हळूहळू कमी होतं. एक साधंसं डोकं दुखण्याचं पॅरासिटामॉल सारखं औषध घेतलं त्याने सुद्धा डोकं दुखणं कमी होतं. परंतु एखाद्याच्या मेंदूमध्ये गाठ उगवलेली, ज्याला आपण ब्रेन ट्यूमर म्हणतो, ब्रेन ट्यूमरमुळे डोकं दुखू शकतं का? दुखू शकतं. ट्यूमर जर मोठा असेल आणि ट्यूमर जर मेंदूमधलं प्रेशर वाढवत असेल, कारण मोठा ट्यूमर हा मेंदूला दाबून मोठा होतो. कवटीच्या आतमध्ये मेंदू सोडून दुसरी कुठलीही गोष्ट बसवण्याकरता जागा नाहीये. एखादा गाठ आतमध्ये उगवली, ती गाठ स्वतःची जागा तयार करते आणि ब्रेनला दाबायला लागते. ब्रेनचं प्रेशर वाढलं की डोकं दुखतं. ते जे डोकं दुखतं त्या डोकंदुखीला बऱ्याचशा गोष्टी आणखी जोडून येतात. ते म्हणजे कधी कधी त्यांना उलट्या होतात आणि उलटी झाली की डोकं दुखणं त्यांचं कमी वाटायला लागतं. डोळ्यापुढे धुरकट दिसत असतं त्यांना, आणि मेंदूच्या ज्या कप्प्यावर दाब येतोय त्या गाठीमुळे त्या कप्प्याचं काम बिघडल्याची चिन्ह असतात. ती चिन्ह ऑब्व्हियसली आपण कॉमन मॅन म्हणून आपल्याला पटकन समजून येत नाही, पण ते आम्ही डॉक्टर मंडळी पेशंटला तपासून शोधून काढू शकतो.